Hello, hello. This is the My Artifact episode number 2137. आजची तारीख आहे 31 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट करीब 9:15 झाले. ओके. टाइम गोज मोस्ट ऑफ द पीपल फॉर द लिनियर. यामध्ये खूप साऱ्या लोकांसाठी, खूप जणांसाठी टाइम हा एक प्रकारे लिनियर आहे. आपल्याकडे असे एक इक्विपमेंट्स आहे, होय, जे करीब खूप वर्षापासून किंवा खूप डेकेड पासून आहे, पण आपल्याला माहित नाही का त्या इक्विपमेंटचा शोध कोणी लावला. अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज क्लॉक. या म्हणजे वेळ. पण तुम्हाला असं वाटते का की टाइम म्हणजे हे जे क्लॉक आहे याचं कोणी इन्व्हेन्शन कोणी लावलं? या वेल, क्लॉक किंवा अनफॉर्च्युनेटली से टाइम क्लॉक, ॲक्च्युली याचं कोणी इन्व्हेन्शन लावलं नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की टाइमचं कोणी इन्व्हेन्शन लावू शकत नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की टाइम हा एक्झिस्ट करतो आहे आणि हा अगोदरपासून होता. म्हणजे मला कळलं नाही. यस, म्हणजे जस्ट लाईक ग्रॅव्हिटी ऑलरेडी अगोदरपासून होती, म्हणजे बिफोर द न्यूटन. या बट जेव्हा न्यूटननी त्याचा शोध लावला का दिस इज द ग्रॅव्हिटी, तर आपण असं काय रिप्रेझेंट करतो की न्यूटननी शोध लावलाय. असं कोण ना कोणीतरी असेल ना ज्यांनी या क्लॉकचा शोध लावला असेल का, समथिंग लाईक दॅट. तर हु इज दॅट पर्सन? वेल, आय डोंट नो राईट नाव. म्हणजे समजा जर मी गुगल करतो, लाईक थांबत आत्ताच मी गुगल करतो, हु इन्व्हेंटेड क्लॉक. ओके, सो there is a guy named Christian Huygens. Christian Huygens. Okay, Christian Huygens. He is the guy who invented the clock. Galileo has the idea to use a swinging bob to regulate the motion of time-telling device. Earlier in 17th century, Christian Huygens, however, is usually credited as an inventor. Okay, so Christian Huygens has invented the clock. So, वेल, आपल्याला इथे ना जायचं आहे की कोणी इन्व्हेंट केला आहे टाइम वगैरे नाही. आपल्याला फिजिक्स बद्दल काही असं जाणून घ्यायचं आहे ना. The question is that why am I telling you right now? Okay. Because of that की इज लाईक आता वर्ष खतम होऊन राहिलाय. आज आपल्या या वर्षाचा शेवटला दिवस आहे. ओके, आणि वेळ कसा निघून जातो कळत नाही. या कधी कधी फटाफट एकदम दिवसामागे दिवस निघून जातात, कळत पण नाही. आणि इट जस्ट लाईक मला माहित आहे की या दिवशी एक्झॅक्टली या वेळेस मी सांगू कुठे होतो. मी होतो नागपूरमध्ये. एक क्लब होता तिथे, डीजे नाईट होती. सो मी तिथे गेलो आणि आय वॉज एन्जॉय अँड इट वॉज रिअली अमेझिंग. या ट्रस्ट मी, इट वॉज समथिंग रिअली गुड, समथिंग रिअली ऑसम. या it is much more, even very much better, trust me. So, आणि आज त्या गोष्टीला एक्झॅक्टली 1 वर्ष झालं. या मला माहित आहे त्या दिवशी जेव्हा ते काउंटडाऊन खतम झालं रात्री 12 वाजता आणि देन त्यानंतर मी घरी निघालो होतो, तर माझ्यापाशी कोणतंच साधन नव्हतं. या आणि ते नागपूर, ॲक्च्युली मी जिथून राहतो, म्हणजे मी कुठं राहत होतो,
चीज भवनच्या एकदम 2 किलोमीटर थोडस डिस्टन्स, 2 नाही 5 किलोमीटर डिस्टन्स. ओके. मी गेलो होतो बाय, तेव्हा माझ्यापाशी बाईक नव्हती, म्हणजे बाईक इथे होती वर्धेला, आणि तर मी बाय जे सिटी बस होती त्याने गेलो होतो. पण वापस याच्या वेळेस कोणीच नव्हता. मी विचार केला गेला होता की राहीम बा कोणाला तरी आवाज देईन वगैरे, समथिंग लाईक दॅट. बट त्यावेळेस त्या मोमेंटला पाऊस आला होता रात्री 12 वाजता. ओके. आणि 12 वाजता पाऊस आला होता, म्हणजे 12 वाजता एकदम रिमझिम सुरू झाला होता. आणि मग मी तिथून निघालो. येस. तर कोणीच म्हणजे त्या रात्री, म्हणजे वर्षाच्या एकदम पहिल्या दिवशी मी रात्री भिजत चाललो होतो हायवेवरून, कम्प्लीट ओला. आणि मी खूप जणांना हात दाखवला वगैरे, बट कोणीच असं थांबवलं नाही. ऑब्विसली कोण थांबणार आहे एवढ्या रात्री, मी एकटा, आणि पाऊस सुरू आहे वगैरे वगैरे. अनफॉर्च्युनेटली एक ॲटो थांबला, आणि ॲटोत बसलो मी. त्यांनी 100 रुपये घेतले लगेच त्या 5 किलोमीटरचे. बट त्यावेळेस मला त्याची खूप जास्त गरज होती, कारण ऑलमोस्ट रात्रीचे 1 वाजून राहिला होता, आणि आय नीड टू गो होम. येस. सो lots of things happens that day, and it felt really good. It feels really awesome. आणि हे वर्ष निघून गेलंय. सांगू, मला असं वाटते की वेळ हे फटाफटच निघून जाते. तुम्हाला कळणार पण नाही की दिवस आले कसे, गेले कसे. हे डिपेंड करते की तुम्ही तुमची लाईफ कशाप्रमाणे हे करता, म्हणजे कशाप्रमाणे स्पेंड करता. कारण कधी कधी असं आपल्याला वाटते की साला इट जस्ट लाईक, आत्ताच तर मी न्यू इयर सेलिब्रेट केलं होतं आणि आता न्यू इयर आलाय. सो येस, दोज थिंग्स हॅपन. आणि जस्ट एकदम कळणार पण नाही, या रॅपिड मोशनने एकदम या सगळ्या गोष्टी होऊन जाते, कळत पण नाही. सो व्हॉट इज दॅट? व्हॉट इथे सम पीपल वॉज देअर, आणि दे ऍक्च्युली काइंड ऑफ, इथे काहीतरी न्यू इयर पार्टी सुरू आहे किंवा आय डोंट नो. बट मला काय म्हणायचं होतं, व्हॉट एम आय टॉकिंग अबाउट, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू अबाउट. येस, इज लाईक दॅट की टाइमची व्हॅल्यू करणं आपल्या लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी टाइम इज काइंड ऑफ लाईक अ रिअली एक्सपेन्सिव्ह थिंग. कारण मला माहित आहे की माझ्या लाईफमध्ये वेळ हे माझ्यासाठी बहुत ही प्रेस्टिजियस आहे, व्हेरी व्हेरी मच. समज जर मला असं वाटते की मला माझा स्वतःचा टाइम समज जर मला विकत घ्यायचा असेल, सो ट्रस्ट मी, इट इज मोर एक्सपेन्सिव्ह थिंग्स फॉर मी. कारण ही अशी एक गोष्ट आहे जे कधीच वापस येणार नाही. कारण मला माहित आहे मी माझ्या लाईफमध्ये बहुत सारा पैसा कमवणार आहे, आणि ते पैसा मला भेटणार पण आहे. आय एम नॉट रिअली केअर अबाउट मनी, बिकॉज आय नो आय विल अर्न लॉट्स ऑफ मनी. आणि मला विश्वास पण आहे, मी त्याच्यावर काम पण करत आहे, कॉन्फिडंट पण आहे. बट वेळ, कारण माझ्यापाशी मला एवढ्या साऱ्या गोष्टी करायच्या आहे की आय एम नॉट रिअली शुअर की मी कोणाकोणाला वेळ देऊ. आणि काय करू, म्हणजे करिअर घेऊ किंवा लेवल 5 किंवा फिल्म किंवा इट्स लाईक राईट नाव. जर मी राईट नाव जरी असं म्हणलं ना, जर मी राईट नाव जरी म्हणतो ना, तरी माझ्यापाशी वेळ नाही. म्हणजे
या मी थोडंसं खेळायला वगैरे जातो वगैरे वगैरे या साऱ्या गोष्टी वगैरे करतो. बट डूड यार नाही का न्यू इयर आहे ना, मला आज नका असं सेलिब्रेट करू शकता. इट्स लाईक आय डोंट वॉन्ट अँड जस्ट लाइक स्टे एंड डू नथिंग वगैरह. ये मेरा फैक्ट ही नहीं है. आई जस्ट वॉन्ट टू जस्ट लाइक पूरा माहौल करू शकते या बिकॉज ऑफ दॅट की इज लाइक दिस इज द न्यू ईयर एंड आई डेफिनेटली वॉन्ट टू एन्जॉय न्यू ईयर. बिकॉज जब वर्षाची सुरुवात होते ना, so it is something really new, it is something really awesome, it is way even बहुत ही जबरदस्त या. तर करायचं का म्हणजे करू शकतो ना, असं काही नाही वगैरे. या सगळ्या पोट्यांना बोलवायचं, ओके, खालून होम थिएटर आणायचा, इथे लाईट लावायचा आणि एन्जॉय करायचा. दॅट्स इट. या इज नथिंग टू से वगैरे वगैरे. कॅन यू डू दॅट? वेल करू तर शकतो. येस, काही नाही, फक्त आई वडिलांना विचारावं लागेल. आणि कारण कसं समज जर आपण ग्राउंडवर गेलो तरी असं फारसं काय होणार नाही. इट फील्स एम्प्टी, इट फील्स नथिंग. आणि वनमॅनच्या घरी असं काही करता येत नाही कारण वनमॅनकडे बेबी आहे. सो वेल लिसन, हे बा, तू आता एन्जॉय करत आहे, या 10 दिवसांनी तुला पुन्हा एन्जॉय करायचं आहे. लिटरली सांग, या जानेवारी महिना तुला कम्प्लीट एन्जॉयच करायचा आहे. कारण या महिन्यामध्ये 2 लग्न आहे आणि दोन्ही आपल्या सोशल ग्रुप मधल्या अशा लोकांचे आहे. इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली क्लोज टू. ओके, सो बेसिकली तू असं म्हणत आहे की समज जर आज आपण एन्जॉय नाही केला, समज जर आज आपण एन्जॉय करू, मग काय होते म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्टली. समज जर आज आपण हाय बा, मी आईला म्हणलं, आई मी एन्जॉय करू का, मित्रांना बोलू का घरी वगैरे, तर आई म्हणून ठीक आहे म्हणून मी मित्रांना बोलवतो, होम थिएटर आणतो, लाईट लावतो, जे की वगैरे खाण्याचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही कारण सगळेजण जेवण येणारच आहे ऑब्विसली. तर थोडा बहुत वगैरे असं डान्स करणार आहे. ओके, लागेच तर एक हलकासा प्रोजेक्टर लावून देऊ आपण आणि फोटोज वगैरे पाहत बसू वगैरे, सेलिब्रेट या ऍक्च्युली करू शकतो ना. इट्स लाईक आताच बोलतो मी. थँक्यू.